विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5th मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 पार्ट 2 नंबर वर्क्स म्हणजे संख्याज्ञान। तर संख्याज्ञानवरील यापूर्वी एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तर आज आपण पाहूया पुढील भाग लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एक्सपांडेड फॉर्म ऑफ अँड प्लेस व्हॅल्यू म्हणजेच संख्यांचं विस्तारित रूप आणि स्थानिक किंमत। संख्यांचे विस्तारित रूप म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप म्हणजेच या ठिकाणी आपण एक्सपांडेड फॉर्म आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजेच स्थानिक किंमत। तर हे दोन भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत। तर यापूर्वी जर आपण 4थी पर्यंतचा अभ्यास जर आठवला तर तुम्हाला लक्षात येईल, अप टू 4th स्टँडर्ड वी हॅव लर्न द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 4 डिजिट 5 डिजिट। इन दिस व्हिडिओ वी लर्न द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5 and more than means 6 or 7 digit numbers। So what is the meaning of expanded form? तर संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय, तर ते कसं लिहायचं। सपोज दॅट एखादी जर आपण संख्या लिहिली, सपोज 7452, तर या ठिकाणी हा जो आहे युनिट प्लेस 10, 100 and 1000, यालाच आपण मराठीमध्ये एकक, दशक, शतक आणि हजार असं संबोधतो। तर या ठिकाणी 7000 आहेत, म्हणजे या संख्येमध्ये 1000 हे 7 आहेत। 7000 प्लस 100 किती आहेत 4, म्हणजे शतक किती आहेत 4, म्हणजे 400 किंवा 400। दशक किती आहेत 5, म्हणजे 5 दशक म्हणजेच 50 आणि 2 म्हणजेच 2 युनिट। तर या ठिकाणी 7 ची स्थानिक किंमत म्हणजे हे झालं विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी विस्तारित रूप काय आहे हे लक्षात घेतलेलं आहे। या विस्तारित रूपामध्ये 7 ची द व्हॅल्यू ऑफ 7 इज इक्वल टू 7000, म्हणून आपण असं लिहू शकतो 7 ची स्थानिक किंमत $7000 आहे। 7 ची स्थानिक किंमत 7000 आहे। 4 ची स्थानिक किंमत 400 means the place value of 7 is equal to 7000 and the place value of 4 is equal to 400। now the next problem। तर पहा, जर आपण दुसरं एखादं उदाहरण पाहिलं 25,34,891, तर या ठिकाणी पहा आता विस्तारित रूप लिहित असताना याचं एक्सपांडेड फॉर्म, तर हे 2 पहा, हे युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख अँड 10 लाख। तर हे 10 लाख आहे, 2 10 लाख आहेत, म्हणून या ठिकाणी 2 आणि 10 लाख। आता या ठिकाणी 10 च्या नंतर जेवढे डिजिट आहेत 1 2 3 4 5 6 एवढे 0 आपण या ठिकाणी द्यायचे आहेत। $20 लाख प्लस 5 आणि ह्या 5 नंतर किती संख्या आहेत 5, म्हणजे या ठिकाणी 5 आणि त्यानंतर पुढे 50 प्लस 3 and 1 2 3 4 प्लस 4 and 1 2 3 4000, म्हणजे ह्या 4 ची किंमत 4000 आहे पहा। आणि आता 8 म्हणल्यानंतर 800 प्लस 800 प्लस 990 and the last one is 1। this is a expanded form of 25,34,891, म्हणजे हे विस्तारित रूप आहे 25,34,891 या संख्येचं। या पद्धतीने विस्तारित रूप तुम्ही लिहू शकता।
या संख्येमध्ये जर आपल्याला 3 ची स्थानिक किंमत लिहायची असेल 3, तर 3 युनिट 10, 100, 1000, 10,000. तर या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज इक्वल टू 1 युनिट 10, 100, 1000, 10,000 मीन्स 30,000. तर हे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000वर आहे. 10,000 म्हणजे 3 10,000 म्हणजेच 30,000. आणि जर आपल्याला डायरेक्ट लिहायचं असेल तर 3 अँड हाफ आफ्टर 3 म्हणजे 3 च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 म्हणून 1 2 3 4 0 यू कॅन पुट. म्हणजे तुम्ही 3 वर 4 शून्य दिलात तरी तुम्ही या ठिकाणी त्याची स्थानिक किंमत लिहू शकतात. आणखी एक उदाहरण पाहूया आपण प्लेस व्हॅल्यूचं. 7 8 9 2 4 5 6 0 2. आता या अंकामध्ये आपल्याला 7 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. तर ह्या 7 ची जर स्थानिक किंमत लिहायची असेल तर हे 7 ॲज इट इज आणि त्यानंतर डिजिट मोजा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 8 0 आफ्टर 7. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. तर यावरील आधारित उदाहरण संग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 आणि त्यामधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे आपण पाहूयात. प्रॉब्लेम सेट 5 उदाहरण संग्रह 5. तर उदाहरण संग्रह 5 मध्ये पहिलाच प्रश्न आहे, खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. राइट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन्ड डिजिट. अंडरलाइन्ड डिजिटची आपल्याला या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर आपण जर पाहत असाल तर पहिली संख्या आहे 87,95,210 म्हणजेच 78,95,210. यामध्ये 7 च्या खाली या ठिकाणी रेष ओढलेली आहे. म्हणजे आपण याची जर प्लेस व्हॅल्यू लिहिली, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7, तर 7 ची स्थानिक किंमत आहे 7 अँड आफ्टर 7 1 2 3 4 5 6 0. सो 1 2 3 4 5 6 अँड दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. तर ही आहे 7 ची स्थानिक किंमत. यामधील दुसरा प्रश्न आहे सेकंड क्वेश्चन. 14,95,210 आणि या ठिकाणी अंडरलाइन केलेला आहे 4 ला. तर या ठिकाणी 4 ची जर तुम्ही स्थानिक किंमत लिहिली, 4 ची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 अँड आफ्टर 4 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 4 lakh. Now third question 352,749 3,52,749 म्हणजे 3,52,749. यामध्ये 5 च्या खाली रेषा ओढलेली आहे. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज इक्वल टू 5 0 0 0 0 म्हणजे 50,000. नाउ नेक्स्ट फोर्थ वन 50,000 अँड द अंडरलाइन अंडर 0. तर या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 म्हणजे शून्याची स्थानिक किंमत. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज इक्वल टू 0. तर 0 एकमेव संख्या आहे, ती कुठेही लिहिली, व्हॉट एव्हर मे बी प्लेस ऑफ 0, द प्लेस व्हॅल्यू ऑलवेज 0. अँड द फिफ्थ नंबर 89,99,988 and the underlined digit 9, unit 10, 100, 1000, 10,000. So place value म्हणजे स्थानिक किंमत place value of 9 is equal to 90,000. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी राइट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूपामध्ये संख्या लिहायची आहे. आणि पहिली संख्या आहे फर्स्ट नंबर
43,215. तर याचं विस्तारित रूप जर तुम्हाला लिहायचं असेल तर हे 50 लाख प्लस द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 लाख, प्लेस व्हॅल्यू ऑफ 40,000, प्लेस व्हॅल्यू ऑफ 3,000, place value of 200, place value of 1 10, and place value of 5 is equal to 5, and this is the expanded form of 55,43,215. तर याच पद्धतीने दुसरे एक उदाहरण आपण पाहूयात. 70,815. तर या ठिकाणी 17,000 प्लस ही 0 लिहिली तरी चालते किंवा नाही लिहिली तरी चालेल, प्लस 8 व्हॅल्यू 800 प्लस 10 अँड प्लस 5. यानंतर तिसरा प्रश्न आहे 8,35,999. तर याचं विस्तारित रूप जे आहे याला विस्तारित रूप म्हणतो आपण एक्सपांडेड फॉर्म. 8 लाख प्लस 30,000 प्लस 5,000 प्लस 500, सॉरी हे 900, देन 90 अँड देन 9. या पद्धतीनं चौथी संख्या आणि पाचवी संख्या या दोन संख्या तुम्ही सोडवायच्या आहेत. तर चौथी आणि पाचवी, फोर्थ नंबर इज 8,88,889 and fifth number 92,32,992. तर हे दोन प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इन थर्ड क्वेश्चन, खालील संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान व त्यांची स्थानिक किंमत लिहा. तर प्रत्येक अंकाचं आपल्याला स्थान लिहायचंय. पहिला नंबर आहे 35,705. त्या ठिकाणी आपण पहिलं हे 3 आहे 10,000 आणि त्याची किंमत आहे 30,000. दिस इज प्लेस अँड इट्स व्हॅल्यू. देन 5,000 अँड इट्स व्हॅल्यू 5,000. देन 700 and its value 700. Then 0, 10 is equal to 0 and 5 unit म्हणजेच 5. त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 3 हे 10,000 स्थानी आहे, 5 हजार स्थानी आहे, 7 शतक, 0 दशक स्थानी आणि 5 एकक स्थानी, आणि ह्या त्यांच्या किमती आहेत. तर या पद्धतीने तुम्ही दुसरा प्रश्न सोडवू शकता. या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे आपणास 7,82,899. तर या ठिकाणी आपण जर लिहिलं स्थान किंवा प्लेस, आणि या ठिकाणी आपण प्लेस व्हॅल्यू लिहूयात. प्लेस व्हॅल्यू, तर या ठिकाणी 7 याचं स्थान आहे लाख आणि प्लेस व्हॅल्यू 7 लाख. सेकंड नंबर 8 अँड इट्स स्थान आहे 10,000 अँड इट्स प्लेस व्हॅल्यू 80,000. नेक्स्ट 2,000 अँड इट्स व्हॅल्यू 2,000. देन 800 प्लेस म्हणजे शतक स्थानी आहे आणि याची किंमत आहे 800. 10 place and its value 19, and last 9 unit place and its value 9. In this way we can write here the place and its place value. याच पद्धतीने आपल्याला जी तिसरी संख्या दिलेली आहे तर तिसरी संख्या तुम्ही सोडवू शकाल. तिसरी संख्या आहे 82,74,508. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4.
प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विस्तारित रूप दिलेलं आहे, ते विस्तारित रूप आपल्याला वापरायचं आहे आणि त्यापासून नंबर लिहायचा आहे. तर पहिली संख्या आहे या ठिकाणी 60,000, 4,000 प्लस 600 प्लस 7 प्लस 9. तर याची लिहिण्याची एक सोपी पद्धत सांगतो. डायरेक्ट तुम्ही यांची बेरीज करून घ्या. फॉर एक्झाम्पल 60,000, 4,000, 600, 70 and 9. 9 0 0 0 0 म्हणजेच 9, 7 0 0 0 7, 6 0 0 6, 4 and 6. So its value become 64,679. तर या पद्धतीने आपण कोणताही प्रश्न इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. दुसरा प्रश्न तुम्ही सोडवून घ्या, कारण या ठिकाणी फक्त बेरजा करायचे आहेत. बेरजा करत असताना थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आहे 20 लाख अधिक 3 लाख अधिक 60,000 अधिक 9,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 7. तर या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज तुम्ही डायरेक्टली पण बेरीज मांडू शकता त्यांची. तर पहा, हे 20 लाख, त्यानंतर 3 लाख, त्यानंतर 60,000, नंतर आहे 9,000, नंतर 500, नंतर 10 आणि नंतर 7. आणि या सर्वांची बेरीज करून घ्या. तर हे 7, 1, 5, 9, 6, 3 and 2. So its value become 23,69,517. तर या पद्धतीने तुम्हाला इतर 3 प्रश्न सुद्धा सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण प्लेस व्हॅल्यू अँड इट्स एक्सपांडेड फॉर्म हा भाग पाहिलेला आहे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. यानंतर पाहूया आपण बिगर अँड स्मॉलर नंबर, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या किंवा संख्येचा लहान मोठेपणा. तर संख्येचा लहान मोठेपणा ओळखत असताना सुरुवातीला लक्षात घ्या, संख्येमध्ये डिजिट किती आहेत. डिजिट म्हणजेच अंक किती आहेत. उदाहरणार्थ समजा 1 1 1 and 4 हा एक नंबर आहे आणि 2 4 5. तर या ठिकाणी किती आहेत, 4 अंक आहेत. या ठिकाणी 3 अंक आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपल्याला ही संख्या नेहमी मोठीच असते, कारण याच्यामध्ये 4 अंक आहेत, त्याच्यामध्ये 3 अंक आहेत. मग हे 4 अंक कितीही लहान असले तरी चालतील आणि 3 अंक कितीही मोठे असले तरी चालतील, परंतु या ठिकाणी 3 अंकापेक्षा 4 अंक हे मोठेच असतात, हे लक्षात ठेवा. आणखी एखादं उदाहरण पाहूया याचं आपण. 25,27,912 यामध्ये आपल्याला समजा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आणि दुसरी संख्या आहे 9,74,599. तर पहा, डिजिट किती आहेत मोजून घ्या अगोदर. 1 2 3 4 5 6 7 डिजिट. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 डिजिट. सो दिस नंबर इज ऑलवेज ग्रेटर. आणि जो नंबर मोठा आहे त्यासाठी आपण पेक्षा मोठा हे चिन्ह वापरतो. तर या ठिकाणी पहिला मॅटर आहे डिजिट. त्यानंतर दुसरा, जर डिजिट सेम असेल तर जे 1000 प्लेस असेल, लाख प्लेस असेल, तर त्याच्यामध्ये कोणतं मोठं आहे ते पाहूयात आपण. दुसरं उदाहरण पाहूया. 74892 आणि दुसरा नंबर आहे 72999. तर या नंबरमध्ये पहा, आता डिजिट किती आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 डिजिट सेम आहेत. मग त्यांचा हायेस्ट जो आहे तो म्हणजे युनिट 10,000
100,000 10,000 या ठिकाणी पण 10,000 हे 7 7 आहे, याला पण सोडून द्या. त्यानंतर मग हा 4 आणि हा 2. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा 4 मोठा आहे आणि हा 2 लहान आहे, म्हणजे हा नंबर मोठा आहे. दिस इज द बिगेस्ट. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया आपण. 84,999 99,100. तर या ठिकाणी पण आता 1 2 3 4 5 डिजिट आहेत. 1 2 3 4 5 डिजिट, 9 and 8. विच इज ग्रेटर? 9 इज ग्रेटर, सो धिस नंबर इज ग्रेटर. तर हा नंबर मोठा आहे. तर सुरुवातीला अंक किती आहेत यावरून समजून घ्यायचंय. अंक समजल्यानंतर आपल्याला पुढे त्यानंतरचे डिजिट काउंट करायचे. डिजिट लहान मोठा कोणता आहे, हा डिजिट जसा सेम होता त्यानंतर आपण सेकंड डिजिट चेंज केला, म्हणजे चेक केला, त्या पद्धतीनं सोडवू शकतो. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 24292 अँड सेकंड 24271. तर या ठिकाणी पहा आता 1 2 3 4 5 डिजिट आहेत. 1 2 3 4 5 डिजिट. 2 2 सेम, 4 4 सेम, 2 2 सेम, then here 9 and here 7, so 9 is greater than 7, so this number is greater. तर हा नंबर मोठा आहे. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर यावरच आधारित उदाहरण संग्रह 6, प्रॉब्लेम सेट 6 यामधील काही प्रश्न सोडवून घेऊयात आपण. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 5705 ब्रॅकेट 15,705. तर पहा प्रश्न पाहिल्या तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. या ठिकाणी 1 2 3 4 डिजिट आहेत, या ठिकाणी 1 2 3 4 5 डिजिट आहेत, म्हणजे हा नंबर मोठा आहे. सो यू कॅन यूज दिस साइन. यानंतर या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे 22,74,705 आणि 12,74,705. तर या ठिकाणी पहा डिजिट मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 डिजिट. 1 2 3 4 5 6 7 डिजिट. 7 डिजिट सेम असतील तर हा नंबर चेक करायचा स्टार्टिंगला. हा 2 आहे आणि हा 1 आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. सो यू कॅन यूज दिस साइन. सिंपल वे, अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे उत्तर सोडवू शकतात. यानंतर तिसरा प्रश्न आहे 35,33,302 आणि दुसरा नंबर आहे 35,32,302. तर या ठिकाणी डिजिट सेम आहेत, दोन्हीकडेही अंक 7 7च आहेत. 3 3 सेम टू सेम, 5 5 सेम टू सेम, 3 3 सेम टू सेम, हियर 3 अँड हियर 2. So 3 is greater than 2. So this number is greater. ची गरज नाही. यानंतर पाहूया आपण चौथी संख्या 99,999 ब्रॅकेट and here 9,99,999. 1 2 3 4 5 digit. 1 2 3 4 5 6 digit. So 6 digit number is greater than 5 digit. Now the fifth question, 4,80,009 ब्रॅकेट 4,19,008. तर पहा चेक करत असताना 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 4 4 सेम, 8 and 9. So this is greater than 8. So this number is greater, म्हणजे हा पेक्षा लहान आहे. यानंतर पाहूया आपण 6वा प्रश्न. तर या ठिकाणी 6वा प्रश्न आहे 35,80,177 आणि पुढील संख्या आहे 35,88,172. पहा या ठिकाणी सेम डिजिट 3 3 सेम,
5 5 same, 8 8 same, here 0 and here 8. So this 8 is greater than 0. So this number is greater. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी संख्येचा लहान मोठेपणा अगदी सिंपल वेनं सोडवलेला आहे. तर या ठिकाणी पुढील शाब्दिक उदाहरण पाहूयात आपण. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 मधील पहिला प्रश्न आहे. जर तुम्ही प्रश्न मराठी माध्यमातून वाचत असाल तर प्रश्न असा सांगितलाय पहा. स्वयंसिद्ध महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले, तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? हाच प्रश्न जर इंग्लिश मध्ये पाहिला, द स्वयंसिद्ध सेविंग ग्रुप मेड 3 लाख स्वयंसिद्धा ग्रुप मेड 3,45,000 papad, and the another one Swabhimani group made 2,95,000 papad. So which group made more papad? तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की कोणत्या ग्रुपने जास्त बनवलेला आहे. तर हे डिजिट सेम आहे, या ठिकाणी 3 आहे, तर 2 आहे, म्हणजे 3,45,000. सो युअर आन्सर इज स्वयंसिद्धी और स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड मोर पापड. म्हणजेच स्वयंसिद्धा महिला बचत गटाने जास्त पापड बनवलेली आहेत. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया आपण. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या, तर जास्त बिया कोणत्या मुलांनी जमा केल्या? म्हणजे दुसरा प्रश्न आहे. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 लाख सीड्स while the those in the Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? तर मुलांनी सीड्स कलेक्ट केलेले आहेत. अहमदनगर डिस्ट्रिक्ट children collected 2 lakh seeds, and Pune district children collected 3,25,000 seeds. म्हणजेच अहमदनगर मधील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या, तर जास्त कोणत्या जिल्ह्यातल्यांनी तयार केल्या? तर या ठिकाणी आन्सर इज पुणे डिस्ट्रिक्ट. पुणे डिस्ट्रिक्ट मधील जास्त जमा केलेल्या आहेत. यानंतर पाहूया आपण थर्ड क्वेश्चन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर कोणत्या तालुक्याने जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? म्हणजेच द नंबर ऑफ पीपल हु टूक अ पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग हॉस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 पंढरपूर तालुका and 1,97,208 in माळशिरस तालुका.
तर या ठिकाणी पहा पंढरपूर तालुक्याची जी संख्या आहे, पंढरपूर तालुका, तर ती संख्या आहे 2,01,306 आणि माळशिरस तालुका तर माळशिरस तालुका जो आहे तो आहे 1,97,208. तर या ठिकाणी लार्जर नंबर मध्ये कोण केलेला आहे, तर याचा आन्सर आहे 2 लाख इज ग्रेटर दॅन 1,97,000. सो लार्जर नंबर आन्सर इज पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका इज द करेक्ट आन्सर. अँड द लास्ट क्वेश्चन इज, एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयाच्या वस्तूची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयाच्या वस्तूची विक्री केली. सृजन महिला बचत गटाने 4,33,000ची विक्री केली. तर सावित्रीबाई फुले बचत गटाने 5,11,937 रुपयाची वस्तूची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली, कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आणि बचत गटाने केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा सांगितलाय, ॲट अन एक्झिबिशन अँड अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सॉल्ड गुड्स वर्थ 5,12,345. म्हणजे या ठिकाणी अन्नपूर्णा बचत गटाचं जर लिहिलं आपण माहिती, अन्नपूर्णा ग्रुप, तर यांची आहे 5,12,345 रुपयाची विक्री RS. त्यानंतर दुसरा बचत गट आहे निर्मन ग्रुप, यांची जी विक्री झाली ती 4,12,900 रुपये. थर्ड वन जो तिसरा ग्रुप आहे तो आहे सृजन. सृजन ग्रुप, तर सृजन ग्रुप आहे 4,33,000 रुपीज. आणि लास्ट सावित्रीबाई फुले ग्रुप, तर तो आहे 5,11,937. तर या ठिकाणी जर आपल्याला विचारलं, 3 प्रश्न विचारले आहेत. लार्जेस्ट सेल, तर या ठिकाणी लार्जेस्ट सेल पहा 4 लाख, 4 लाख, 5,11,000, 4,12,000, म्हणजेच अन्नपूर्णा ग्रुप. त्यानंतर दुसरा आहे स्मॉलेस्ट सेल, 4,33,000, 4,12,000. सो निर्माण ग्रुप. अँड राईट द सेल फिगर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये जर आपल्याला लिहायचं असेल, असेंडिंग ऑर्डर, तर सुरुवातीला सर्वात लहान असेल स्मॉलेस्ट 4,12,900. त्यानंतर 4,33,000, देन 5,11,937 अँड लास्ट ग्रुप 5,12,345. दिस इज असेंडिंग ऑर्डर, म्हणजे हा चढता क्रम आहे. तर या पद्धतीनं सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण शेवटी इंट्रोडक्शन करोड. तर आतापर्यंत आपण लाख आणि 10 लाख या संख्या पाहिलेल्या आहेत. तर आपल्याला आता कोटीची ओळख करून घ्यायची आहे. कोटी,
कोटीची ओळख. पहा नंबर कसे वाढत जातात. समजा आपण हे 2 लिहिलं तर हा युनिट असतो, त्याच्या पुढे एक नंबर लिहिला तर हा 10 होतो, युनिट 10. त्याच्या पुढे जर नंबर लिहिला सपोज दॅट तर तो 100 झाला. देन नेक्स्ट सपोज 1000, 10,000, लाख, 10 लाख. तर हे 1 2 3 4 5 6 7 डिजिट तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे 7 डिजिट पर्यंत आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख हे माहिती आहे. आता यानंतर जर पुढे नेक्स्ट डिजिट लिहिला 1 2 3 4 5 6 7, आता जर 8वा डिजिट जर आपण या ठिकाणी लिहिला सपोज दॅट दिस इज 1, तर याला आपण जो शब्द देणार आहोत तो आहे क्रोर. करोर त्यालाच मराठीमध्ये कोटी असं म्हणतात, कोटी. आणि यापुढे जर आपण एखादा अंक लिहिला तर हा आहे 10 कोटी म्हणजे 10 करोड. 10 करोड यालाच आपण 10 कोटी असं म्हणतो. तर एकूण डिजिट किती झाले पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे जर 8 अंक असतील तर आपण कोटीपासून वाचायला सुरुवात करायची. 9 अंक असेल तर 10 कोटी. तर या ठिकाणी काही संख्या जर आपण लिहिल्या तर पहा. तर या ठिकाणी ही जी संख्या आहे आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड. तर याला वाचन करत असताना किंवा याचं जे वाचन जर आपल्याला करायचं असेल तर हे जर आपण इंग्लिशमध्ये सुरुवातीला जर वाचलं आपण तर 8 करोड, 8 करोड 27 लाख 24,900 26. आणि हेच जर तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तर 8 लाख हे 8 लाख, त्यानंतर 8 कोटी 27 लाख 24,000 926. तर या पद्धतीने तुम्हाला हे रीड करावं लागेल. आणखी एक आपण नंबर या ठिकाणी घेऊयात फॉर प्रॅक्टिस. तर या ठिकाणी आपण तर पहा युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड अँड 10 करोड. तर हा नंबर आहे 27 कोटी 25 लाख 95,000 आणि 642. मीन्स 27 करोड 25 लाख 95,642. या पद्धतीने आपल्याला हे रीडिंग लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समथिंग मोर यामध्ये आपल्याला संख्या 10 कोटीच्या पुढे काय असतं तर ते आहे अब्ज. तर आताच आपण पाहिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी पहा या चार्टमध्ये एक लक्षात येईल नंबर्स इन वर्ड्स नंबर ऑफ 0 आफ्टर 1. तर 1 नंतर किती शून्य येतात. तर या ठिकाणी 1 जर असेल 1
तर यामध्ये 1च्या नंतर 0 अजिबात येत नाही. त्यानंतर 10 मध्ये 1 0, 100 मध्ये 2 0, 1000 याला शब्दामध्ये 1000 म्हणायचं आणि त्याच्यावर 3 शून्य असतात. 10,000 त्याच्यावर 4 शून्य येतात. औन लाख तर हे लाख, औन लाख 50. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो की लाखावर किती शून्य असतात, तर इन लाख देर आर 50. 10 लाख 60. करोड, here the crore 70. 10 crore 80 and then after abj. In abj 90 after 1. म्हणजे 1 नंतर अब्ज मध्ये 9 शून्य असतात. तर या पद्धतीने आपण संपूर्ण महत्त्वाच्या ट्रिक, महत्त्वाच्या थीम आणि प्रत्येक प्रश्न सोडवून घेतलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या वर्गातील मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर तुमच्या मित्राला सांगितलं असेल आणि तुमच्यामुळे जर तुमचा मित्र एखादा जॉईन झाला तर नक्की मला कमेंट करा. व्हॉट्सअप नंबर आहे माझा 8856 046 142. तुम्ही जर तुमच्या एखाद्या मित्राला जर जॉईन केला असेल तर नक्कीच मला तुम्ही तसा मेसेज टाका की सर माझ्यामुळे माझे 4 मित्र जॉईन झालेत, 2 मित्र जॉईन झालेत. नक्कीच तुमची दखल घेतली जाईल, तुमचं अभिनंदन केलं जाईल. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.